Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या विचारांच्या मंचावर जाऊन मंत्री गिरीश महाजन हे वादात आलेले आहेत. ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल महाजनांनी जी संतापजनक विधानं केली त्यावर केंद्रीय भाजपच्या गोटात तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी देखील महाजनांच्या विधानाचा धिक्कार केलाय. नेमकं काय घडलं बघूया. या देशाचे दोन तुकडे करू इच्छिणाऱ्या फुटीरतावाद्यांच्या मंचावर उपस्थित राहणारे मंत्री गिरीश महाजनांवर केंद्रीय भाजपात तीव्र नाराजी पसरल्याची चर्चा आहे. महाजनांनी फक्त उपस्थितीच लावली नाही तर ज्या भिंद्रनवाल्याला भारत सरकारनं खलिस्तानी आणि विभाजनवादी मानतं त्या भिंद्रनवाल्याच्या समर्थकांना महाजनांनी शहीदाचा दर्जा देऊन टाकला. ज्या फुटीरतावादी गटाशी लढण्यासाठी भारत सैन्य सुवर्ण मंदिरात शिरलं त्याच भारतीय सैनिकांना महाजनांनी आक्रमणकारी म्हणत फुटीरतावाद्यांचा उदो केला. 6 जून 1984 1984 हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है. ये दिन हम कभी भूल नहीं सकते. जिस तरह से हमारे हजारों भाई बहनें शहीद हुए, मारे गए, हमारे पवित्र धर्मस्थल पर सेना का आक्रमण हुआ, मैं यही कहूँगा. इंदिरा जी ने जबरदस्ती उन्हें पंजाब में घुसाया, हमारे पवित्र धर्मस्थल पर घुसाया और उसके बाद में इतनी बुरी तरह हमारे लोगों के कत्ल हुए, जो शहीद हुए. देशाच्या पंतप्रधानांना थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, देशाच्या पंतप्रधानांमध्ये आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल तर गिरीश महाजन या माणसाला त्यांनी लाथ मारून मंत्रिपदावरून हाकलून द्यायला पाहिजे आणि भाजपमधून हाकलून द्यायला पाहिजे. मग आम्ही ऑपरेशन सिंधूरचा दिवस काळा दिवस मानायचा का? तुमच्यासारखे गद्दार आणि देशद्रोही तुम्हीच. मी या संदर्भात प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. गिरीश महाजन हा जो उपटसुंब आहे, लाज नाही वाटत तुम्हाला? यांची जीव हासडून बाहेर काढली पाहिजे. गिरीश महाजनांचं एकूण जर तुम्ही वक्तव्य बघितलं तर हा प्रश्न उठणार नाही. गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय या ठिकाणी जे 9वे गुरु आहेत त्यांचा 300वा शहीदी दिवस हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात होता आणि या कार्यक्रमाच्या पाठीशी कोण आहेत किंवा तिथे कोणाचा फोटो लागलाय, एकतर तिथे गुरुमुखीमध्ये सगळं लिहिलं होतं त्यामुळे त्याची कल्पना नव्हती. अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्या ठिकाणी त्यांनी शीख समाजाचा गौरव केलेला आहे. त्याच महाजनांवर आता केंद्रीय भाजपात तीव्र नाराजी उमटल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र भाजप मात्र महाजनांच्या पाठ राखण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. विरोधाभास म्हणजे अशा कार्यक्रमाला इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे मंत्री उपस्थित राहिले. एकीकडे गिरीश महाजन महाराष्ट्र सरकारचे मंत्री म्हणून फुटीरतावाद्यांच्या मंचावर उपस्थित राहिल्याची माहिती आणि तिसरीकडे माहिती नसेल म्हणून असं घडलं असावं. पण गिरीश महाजनांची भूमिका ही भाजपची भूमिका नाही असं केंद्रीय भाजपच्या काही नेत्यांनी म्हटले. एकीकडे महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्ते महाजनांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा करत त्यांनी ब्लू स्टारचा उल्लेखच केला नसल्याचं म्हणतात आणि दुसरीकडे मंत्री महाजन स्पष्टपणे ब्लू स्टार बद्दलच बोलत असल्याचं ढळढळीतपणे दिसतंय आणि ऐकूही येतंय. 6 जून 1984 1984 हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है. ये दिन हम कभी भूल नहीं सकते. जिस तरह से हमारे हजारों भाई बहनें शहीद हुए, मारे गए, ज्या पद्धतीनं गिरीश भाऊंनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुळामध्ये ते ऑपरेशन ब्ल्यू स्टार बद्दल नाही तर शीख दंगलीमध्ये शेकडो लोकांच्या हत्या करण्यात आल्या होत्या त्याचा निषेध करणारं ते वक्तव्य आहे. एखाद्या धर्माच्या विरुद्ध किंवा एखाद्या धार्मिक स्थळाविरुद्ध भारतीय लष्कराने ही कारवाई केली नव्हती तर भारताच्या सार्वभौमत्वाला ललकारणाऱ्या भिंद्रनवाले सारख्या दहशतवाद्याचा पूर्णतः बिमोड करण्यासाठी
केलेली अत्यंत महत्वाची अशा प्रकारची लष्करी कारवाई होती. त्याला काळा दिवस म्हणून संबोधणं यावरून स्पष्टपणे दिसतं की या कॅबिनेट मिनिस्टरचा इतिहासाविषयीचा एकूणच अभ्यास अत्यंत कच्चा आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भारतीय लष्कराच्या एकूणच शौर्याविषयी त्याचबरोबर त्यांच्या मनोधैर्याविषयी कुठलाही विचार न करता फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकारचं विधान या कॅबिनेट मिनिस्टरने केलेलं दिसतंय. मुळातच आज घडीला शिरोमणी अकाली दलाचे नेते सुद्धा या टकसाळी हेडक्वार्टरमध्ये जाऊन अशा प्रकारचे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करत नाहीत, पण राजकीय दृष्ट्या फायदा उचलण्यासाठीच येणाऱ्या काळामध्ये पंजाबमध्ये ज्या राज्य विधानसभेच्या निवडणुका आहे तिथे एका विशिष्ट गटाचा आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून अशा प्रकारे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करणं, भडकाऊ विधान करणं असं काम हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर पंजाबमध्ये जाऊन करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. एका बाजूला ऑलरेडी पंजाबमध्ये पुन्हा दहशतवादाला बळ मिळावं, खलिस्तानी मुवमेंट ही पुन्हा त्या ठिकाणी फोफावी म्हणून पाकिस्तानचं ISI हे विशेष प्रयत्न करतंय आणि त्याला एक प्रकारे आगीत तेल ओतण्याचंच काम या कॅबिनेट मिनिस्टरच्या म्हणजेच गिरीश महाजन यांच्या विधानानं स्पष्टपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. गिरीश महाजनांच्या मंचामागे ज्या भिंद्रनवाल्याचा फोटो होता तो खलिस्तानींचा आदर्श आहे. म्हणजे भारताचे 2 तुकडे करू इच्छिणाऱ्या गोटात जाऊन महाजनांनी दम लागेपर्यंत त्यांची स्तुती केली. उपलब्ध माहितीनुसार आजवर काही स्थानिक कट्टरतावादी संघटनांचे नेते सोडता इतर एकाही राजकीय नेत्यानं तिथं हजेरी लावली नाही. खुद्द अकाली दलाचे नेतेही तिकडे फिरकले नाही. मात्र येत्या 10 ते 11 महिन्यात पंजाबची निवडणूक होऊ घातली. पंजाबमध्ये भाजपनं आजपर्यंत कधीही सत्ता मिळवलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर महाजनांनी फुटीरतावाद्यांच्या मंचावर जाणं पसंत केलं का, असाही प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडतोय. दरवर्षी ते त्या दिवशी भिंद्रनवालेचा शहीदी दिवस म्हणून मनवतात. त्यावेळेला कोणीही तिथे जात नाही, फक्त अकाल तख्तचे लोक किंवा स्वर्ण मंदिरातले जे जथेदार आहेत तेच लोक असतात. यावेळेला महाजन का गेलेत हे माझ्या लक्षात आलेलं नाही आहे. कदाचित त्यांना पुढच्या वर्षी ते पंजाबमध्ये इलेक्शन व्हायचं आहे म्हणून ते कदाचित गेले असतील. शीख लोकांची त्यांना सहानुभूती दाखवून मतं घेण्याकरता. मला राजकारणातलं काही कळत नाही त्याच्यामुळे मी नक्की सांगू शकत नाही, पण ॲज अ सोल्जर मी सांगू शकतो की त्यांनी जे केलं त्यामुळे आमच्या सैनिकांचा पूर्ण अपमान झालेला आहे आणि त्यांच्या या विधानाचा मी धिक्कार करतो. हे शहीद जनरल अरुण वैद्य आहेत. ऑपरेशन ब्लू स्टार वेळी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. त्यांच्याच नेतृत्वात भारतीय सैन्यानं स्वर्ण मंदिरात लपलेला भिंद्रनवाला आणि त्याच्या सशस्त्र समर्थकांवर कारवाई केली. याच अरुण वैद्यांनी 1971च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका निभावली. महावीर चक्रासह अनेक सन्मानांनी त्यांना गौरवलं गेलं. सेवानिवृत्तीनंतर ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून खलिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांची पुण्यात डोकं आणि खांद्यात गोळ्या घालून हत्या केली. वैद्यांचा सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकारनं मुंबई, पुण्यासह अनेक शहरातल्या रस्ते, बगीच्यांना वैद्यांचं नाव दिलं आहे. आणि दुसरीकडे त्याच सरकारमधील एक मंत्री भिंद्रनवाल्याच्या विचारांना मानणाऱ्या मंचावर जाऊन स्वर्ण मंदिरात लपलेल्या लोकांना शहीदाचा दर्जा देतोय. याहून मोठं दुर्दैव काय असेल? काही वर्षांपूर्वी जेव्हा पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन सुरू होतं तेव्हा भाजपचेच काही नेते शेतकरी आंदोलनात खलिस्तानी कट्टरतावादी घुसल्याचं म्हणत होते. आता त्यात भिंद्रनवाल्याचा फोटो असलेल्या मंचावर महाजनांची उपस्थिती कशी काय? फक्त उपस्थितीच नाही तर भारतीय सैन्य ज्यांच्या विरोधात लढलं त्यांना जर महाजन शहीद म्हणत असतील तर ब्लू स्टारमध्ये शहीद झालेले भारतीय सैन्याचे 83 जवान महाजनांच्या लेखी कोण आहेत? याचं उत्तर महाजनांनी द्यायला हवं. हे केवळ वादग्रस्त विधानच नसून हे दुर्दैवी विधान आहे. त्यांना हे माहिती पाहिजे, महाजनांना ते एक मंत्री आहेत महाराष्ट्रातले, की त्यावेळेला म्हणजे 1984मध्ये भिंद्रनवाले हे खालिस्तान पूर्ण स्वतंत्र खालिस्तान डिक्लेअर करण्याच्या मार्गावर होते. 5 तारखेला संध्याकाळी ते डिक्लेअर करणार होते. त्यांनी खालिस्तानची करन्सी छापलेली होती, त्यांनी खालिस्तानचे पासपोर्ट छापलेले होते, त्यांनी खालिस्तानचे पत्रकं छापली होती, लेटर हेड छापलेले होते. सगळं तिथे अवेलेबल होतं, जे आम्ही नंतर तिथनं पाहिलं. आम्ही लोकांनी तिथे जी कारवाई केली ती याच्याकरता केली की पाकिस्तानचा हा एक डाव होता की ज्या वेळेला भिंद्रनवाले गोल्डन टेम्पलमधनं किंवा स्वर्ण मंदिरामधनं स्वातंत्र्याची घोषणा करतील त्यावेळेला
पाकिस्तान हा अमृतसरवर अटॅक करेल आणि अमृतसरला आपल्या कब्जामध्ये घेईल. एकाच वेळेला ते अमृतसर आणि पठाणकोट बल्जमध्ये अटॅक करणार होते. हा पाकिस्तानचा प्लॅन होता. हे भारत सरकारला कळल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.